नमस्कार मंडळी, आपली झाडं तोडायला चालू आहे तर चिकूची. त्याला भाव बी भेटला नाही आणि आमच्या इकडं डोंगर असल्यामुळं वटवागुळीनं पण खाल्ली. तर झाडं होती आपली चांगली 20-20 फूट उंच झालेली. भरपूर फळ येत होतं, पण मार्केटला काही कधी गाडी भरून गेलं नाही. 1.25 एकर बाग आज आपण तोडून काढली. एवढी मोठमोठी झाडं झालेली होती आपली. 2009 मध्ये लागवड केलेली होती आपण चिकूची. ही सगळी तोडताना तोडू वाटत नव्हतं, पण काय करायचं, व्यापार वर्ग मागतो 7 रुपयानं 8 रुपयानं चिकू, आणि घेऊन खायचं म्हणलं तर गिरायकाला भेटतो 70-80 60. तर आपल्याच्यानं काय जाऊन डायरेक्ट बाजारात विकणं होत नाही, त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्याला अडचणीच आहेत. याच्यात जेवढं 12 महिने कष्ट करून जेवढं शेतकऱ्याला राहत नाही, तेवढं यापर्यंत दमदुपट करते. घेऊन गेलं कीच 3 पट 4 पट पैसे कमी होतात. पोराने मालकाने काढलेत सगळे झाडं तोडून. 2 दिवस झालं चिकूचीच बाग काढायला चालू आहे. एक चिकूचं आणि एक आंब्याचं पहिलं लावलेलं होतं झाड. आंब्याची बी पाऊस कमी पडला, पाणी कमी पडलं की गेली झाडं. मग आता शेततळ्याचं काम चालू आहे आपल्या, त्याच्यामुळं खात्रीशीर पाणी झालं, उन्हाळ्याचं कमी पडणार नाही. तर आता आपण काय करू, ह्याच्यात लावू केसर आंबा. ह्या हाताने ह्या कारणासाठी तोडायला चालू आहेत. कटरवाला काय भेटत नाही. कटरवाला म्हणतो चिकट असल्यामुळं ह्यातून चिक निघतो ना, चिकट असल्यामुळं त्यांचं कटर खराब होते. मग नाविलाजानं ही हातानं तोडावी लागेलेत. आणि खोडं आहेत ते पुन्हा JCBनं काढता येतील. काळी पत्ती होती आपल्या ह्या चिकूची जात. खाण्यापुरते ठेवलेत 7-8-10 झाडं. बुचं वाटायला रान सगळं मोकळं मोकळं झालं सगळं.